हॅलो फ्रेंड्स, कुक ॲट होम कडून तुम्हाला हॅपी न्यू इयर. आज मी तुम्हाला एक इझी टेस्टी वेट लॉस सूप दाखवणार आहे. आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे सूप. दुधी भोपळा हा वजन आटोक्यात राहण्यास खूप छान मदत करतो, कारण त्याच्यामध्ये फायबरचे प्रमाण हे भरपूर असते आणि कॅलरीचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे आपले वजन पटापट कमी होते. यासाठी आपल्याला लागेल दुधी, गाजर, कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, लिंबू, कांद्याची पात, काळी मिरी, दालचिनी, हिरवी मिरची, सैंधव मीठ, मिरी पावडर, तीळ आणि जिरा. आता आपण कुकरला भाज्या वाफवून घेणार आहोत. कुकरमध्ये 2 कप पाणी घेऊन त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण दुधीचे तुकडे घालणार आहोत. दुधी अख्खा घ्यायची गरज नाही. इथे आपण फक्त अर्धा दुधी वापरला आहे आणि त्याने सुद्धा भरपूर वेट लॉस सूप तयार होईल, जे की 2-3 जणांसाठी सुद्धा इनफ आहे. मग यामध्ये एक कांदा आणि एक टोमॅटो टाका. याचे मोठेच तुकडे ठेवा, कारण नंतर आपण ते वाटून घेणार आहोत. मग यामध्ये एक हिरवी मिरची, 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं टाकूया. आता मी यामध्ये 1 कप कोथिंबीर टाकली आहे. त्याबरोबर मी कोथिंबीरीचे देठ पण वापरलेले आहेत, कारण कोथिंबीरीच्या देठामध्ये जास्त न्यूट्रिशन असतात आणि त्यामुळे आपल्या सूपला छान टेस्ट पण येईल. आता कुकरला आपण एकूण 4 शिट्या घेणार आहोत. 3 हाय फ्लेमवर आणि 1 लो फ्लेमवर. भाज्या बघा पूर्णपणे शिजलेल्या आहेत. आता आपण ह्यातलं पाणी वेगळं करून घेऊया. दुधीमध्ये न्यूट्रिशन भरपूर असतात. हार्टसाठी, लिव्हरसाठी ही उत्तम उपाय आहे. डायजेशन कंट्रोलमध्ये ठेवतो, ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवतो. फक्त तुम्ही एक काळजी घ्या की जर तो कडू असल्यास वापरू नका. आता भाज्या मिक्सरला वाटून घेऊया. हे बघा, अशी फाईन पेस्ट आपल्याला हवी आहे. आता आपण ज्या भांड्यामध्ये व्हेजिटेबल स्टॉक वेगळा केला होता, त्यामध्ये दुधीची ही पेस्ट आपण गाळून घेणार आहोत. हा जरी वेट लॉस सूप असला ना, तरी हा अत्यंत टेस्टी लागतो. आणि हा जर तुम्ही 1 महिना ट्राय केला ना रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी, तर तुमचे वजन कमी होण्यास नक्की मदत होईल. आता इथे मी एक भांडे घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे आणि तूप गरम झाल्यावर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाका आणि 3 ते 4 मिरी, 1 दालचिनी आणि अर्धा चमचा तीळ टाका. मग मी यामध्ये 1 पातीचा कांदा चिरून घातलेला आहे, कारण त्यामुळे सूपला एक वेगळीच टेस्ट येते. पण तुमच्याकडे पातीचा कांदा नसेल तर तुम्ही साधा कांदा बारीक चिरून घालू शकता. कांदा चांगला परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 वाटी गाजर टाकलेला आहे. जर तुम्हाला गाजर आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही अर्धी वाटी कॅप्सिकम पण वापरू शकता. भाज्या नीट शिजल्यानंतर आपण यामध्ये आपल्या वेट लॉस सूपचा व्हेजिटेबल स्टॉक टाकलेला आहे. हा सूप पण आपण गॅसवर 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत. त्याला चांगल्या 1 ते 2 उकळी येऊ द्या. सूप आता ऑलमोस्ट रेडी आहे. यामध्ये आता मी सैंधव मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी मिरी पावडर, कारण आधी आपण 1 मिरची वाटूनही टाकलेली आहे आणि 2-3 मिऱ्या पण वापरल्या आहेत. आपला वेट लॉस सूप तयार आहे. आता गॅस बंद करून आपण याच्यावर अर्धा लिंबू पिळणार आहोत. लिंबूमुळे सूपचा फ्लेवर तर बॅलन्स होतोच, पण त्याच्यातल्या व्हिटॅमिन सी मुळे आपली इम्युनिटी सुद्धा सुधारते आणि त्यामुळे आयर्न ॲब्झॉर्ब करायला मदत होते. आपला हा स्वादिष्ट आणि हेल्दी वेट लॉस दुधीचा सूप तयार आहे. दुधी हा एक सुपर फूड आहे, कारण ह्याच्यामध्ये 90% वॉटर आहे, फायबरने भरलेला आहे आणि कॅलरीज एकदम कमी. त्यामुळे तो वेट लॉससाठी उत्तम उपाय आहे. तुम्हाला आमची ही वेट लॉस सूप रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि आम्ही अशाच भरपूर वेट लॉस रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येऊ.